नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण 9 ते 16 जुलै या दरम्यानचे MCQ जे आहे त्याचं रिव्हिजन करणार आहोत. आणि टेलिग्रामला फॉलो करण्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही तुम्ही फॉलो करू शकता. तर बघूयात 9 ते 16 जुलै दरम्यानचे महत्त्वाचे जे MCQ आहेत. 1972 साली मानव आणि पर्यावरण ही संकल्पना घेऊन स्वीडनमध्ये परिषद भरवली गेली होती. बरोबर स्टेटमेंट आहे. 1972ची परिषद. 1962 साली राशेल कार्सन यांनी सायलेंट स्प्रिंग हे ऐतिहासिक पुस्तक लिहिलं. हेही बरोबर आहे. दोन्ही स्टेटमेंट. आणि हे सायलेंट स्प्रिंग जे पुस्तक आहे ते खूप न्यूजमध्ये आहे, बऱ्याचदा याचे रेफरन्स येऊन गेलेले आहेत. तर ते एक लक्षात ठेवा. दोन्ही गोष्टी योग्य आहेत, कारण सायलेंट स्प्रिंगपासून एकंदरच वातावरण, हवामान यासंबंधी चर्चा सुरू झाली. समुद्र सेतू ही योजना जी आहे ती किती दिवसांसाठी कार्यान्वित झाली होती? 100, 55, 85, 90. तर 55 दिवस. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर टिलीमिली ही मालिका खालीलपैकी कितवीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे? तर टिलीमिली ही जी मालिका आहे ती 1ली ते 8वी. आणि आता सध्या चर्चेमध्ये पण आहे, कारण ते ॲप वगैरे खरेदी करा, त्याच्या ॲड वगैरे दाखवल्या जात आहेत, असा सगळा इश्यू आहे. तर हे एक लक्षात ठेवा. राजगृह हे मुंबई दादरमधील घरात खालीलपैकी कुणाचं वास्तव्य होतं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं होतं. आणि सध्या एक मालिकासुद्धा चालू आहे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित. त्याच्यामुळे एकंदरच की करंटमध्ये काय चालू आहे, सिनारिओ जो काही आहे, तर तिच्यामध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रश्न जास्तीचे अपेक्षित आहेत. आणि राजगृहची घटनाही घडली होती ना, तिथं तोडफोड जी काही कुंड्यांची गेली बाहेरच्या साईडला. WHOला दरवर्षी अमेरिका $50 कोटी देणगी देत असे. बरोबर आहे. WHOतून बाहेर पडण्याची अधिसूचना अमेरिकेने जाहीर केलेली आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत ना. WHOबद्दल प्रश्न अपेक्षित आहे काही. या कोविड-19मुळे WHOवर इतकं त्याची न्यूजमध्ये आहे. ते तांदळाचा राजा म्हणून ओळखला जाणारा तांदूळ खालीलपैकी कोणता? आंबेमोहर आहे ना. आंबेमोहर तांदूळ मागे न्यूजमध्ये होता. 2004 पासून संसदेतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सदस्यांचं प्रमाण सतत वाढतं आहे. आता काही दिवसांपूर्वी, 2-3 दिवसांपूर्वी आपण राज्यसभेमधलं प्रमाण बघितलं बघा, हा ना. राजकारणातील वाढती गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं लोकशाहीला मारक ठरतात. बरोबर आहे. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. ओके. त्याच्यानंतर व्हायरल शिल्ड याबाबत बिनचूक विधान निवडा. जगातील पहिलं फेरवापरास योग्य PPE संच आहे. पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट रियुजेबल पहिलं. तर हे बरोबर आहे. तैवानमधलं PU फिल्मचं लॅमिनेशन केलेलं आहे याला. हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. केंद्र सरकारद्वारे पीक आल्यानंतर सुविधा उभारण्यासाठी किती भांडवली कर्जाचा निधी उभारण्यात आला आहे? तर 1,00,000 कोटी इतका हा निधी आहे. सो केंद्र सरकारद्वारे पीक आल्यानंतर सुविधा उभारण्यासाठी, पायाभूत सुविधा वगैरे, तर 1,00,000 कोटी रुपयापर्यंतचं भांडवल कर्जाचा निधी उभारण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या देशाने भारताच्या सर्व TV चॅनलवर बंदी घातलेली आहे? नेपाळने असं केलेलं आहे. करतात लोक कधी कधी असं, हा ना. आता नेपाळसारख्याने असं करायचं म्हणजे कसं ना, की चहा संपली तर सगळं इथूनच घेऊन जाते ते, चहापत्ती, साखर, पाणी. संसदीय स्थायी समितीत किती सदस्य असतात? तर स्थायी समितीत 31 सदस्य असतात. योग्य जोडी ओळखा. इंडियन पिनल कोड 1860 बरोबर आहे. एव्हिडन्स ॲक्ट 1872, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973. तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. तिन्ही जोड्या बरोबर आहेत. भूमध्य समुद्र आणि काळा समुद्र याच्यातला देश कुठला आहे? तर तो टर्की आहे ना. मेडिटेरियन सी आणि ब्लॅक सी. हा प्रश्न UPSC प्रिलिम्समध्ये पण येऊन गेलेला आहे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल काय आहे? मानवाधिकारासंबंधी कार्य करणारी आंतरराष्ट्रीय बिगर सरकारी संस्था आहे ही. ओके. स्वाभिमान आचल कट ऑफ एरिया कुठल्या राज्यात आहे? ओडिसामध्ये आहे बघा स्वाभिमान आचल. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील गणेश उत्सवाबद्दल बिनचूक विधान ओळखा. तर गणेश उत्सवाबद्दलचे हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे, की सार्वजनिक मंडळाची गणेश मूर्ती जास्तीत जास्त 4 फुटाची पाहिजे आणि घरगुती गणेश मूर्ती जी आहे ती जास्तीत जास्त 2 फुटाची पाहिजे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. जल धरो जल भरो ही जलसंवर्धनासाठीची योजना खालीलपैकी कोणत्या राज्याची योजना आहे? तर पश्चिम बंगालची योजना आहे. रस्ते सुरक्षा यासाठी राजस्थान सरकार कोणत्या राज्याचे मॉडेल वापरणार आहे? तर रस्ते सुरक्षेसाठी राजस्थान सरकार तमिळनाडूचं मॉडेल वापरणार आहे. आसाम किलबॅक ही सापाची प्रजाती 129 वर्षानंतर पोबा रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये आढळली. बरोबर आहे. पोबा रिझर्व्ह फॉरेस्ट आसाम आणि अरुणाचलच्या सीमेवर आहे. आपण मॅप पण बघितला होता याचा. दोन्ही स्टेटमेंट बिनचूक आहेत. ओके.
आता खरं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की या ज्या नवीन नवीन प्रजाती न्यूजमध्ये आहेत तर ह्या नीट करून ठेवा. प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्राचे भगीरथ म्हणून कोणाला ओळखलं जातं तर शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाणांचे जे वडील आहेत ते. त्याच्यानंतर प्रधानमंत्री वय वंदन योजना याकरिता कमीत कमी किती वयाची अट आहे तर प्रधानमंत्री वय वंदन योजनेकरता कमीत कमी 60 वर्षाची अट आहे. इराणद्वारे नुकताच कोणत्या देशाबरोबर भागीदारी करार करण्यात आला तर इराणने चीनबरोबर करार केलेला आहे. का तर त्याच्याबरोबर करार करायलाच कोणी नव्हतं म्हणून त्यांनी चीनला पर्याय दिला. चीन हे असं आहे की त्याला प्रेफरन्सेस टाकायचं म्हटलं तरी लोक प्रेफरन्स टाकत नाही. पण इराणची परिस्थिती अशी होती की अमेरिकेने निर्बंध टाकले, सर्वांनीच संबंध तोडल्यानंतर मग चीनशी त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर कॅस्पियन समुद्र आणि पर्शियन आखात म्हणजे पर्शियन गल्फ जे आहे या दोघांची सामायिक सीमा असणारा देश कोणता तर तो इराण आहे. तर हे एक लक्षात ठेवा. म्हणजे आता हे मॅप ओरिएंटेड जे आहे तर ते तुम्ही स्वतः मॅप बघितले तर ते खूप जास्त वर्क होतं. तांदळाच्या पिकाची लागवड करण्यासाठी डायरेक्ट सीडिंग राईस या पद्धतीचा वापर कोणत्या राज्याने केलेला आहे तर पंजाबने केलेला आहे. शशिकांत अग्रवाल आयोग कशाशी संबंधित आहे. आता हा प्रश्न कट झालेला आहे कारण विकास दुबे प्रकरणासाठी आता चौहान पॅनल आलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयानुसार त्याच्यामुळे हा प्रश्न कट झाला. आधी हे जे होतं ते गव्हर्नमेंटनी तो निर्णय घेतला होता उत्तर प्रदेशच्या. ओके. त्याच्यानंतर 1951मध्ये भारताने पहिली पंचवार्षिक योजना आखली, बरोबर आहे ना. 51मध्ये आपली पहिली योजना आखली आहे. 53मध्ये चीननी पहिली पंचवार्षिक योजना आखली होती. म्हणजे भारतानंतर 2 वर्षांनी चीननी योजना आखलेली आहे आणि आज ते कुठं गेलेत बघा ते दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. खालीलपैकी कोणतं वर्ष भारत चीन आदान प्रदानाचं आहे 2020. आणि केवढा आदान प्रदान जोरात झालेलं आहे बघा. म्हणजे चीनचं नेहमीचं नाटक आहे. मागच्या वेळेस पण हिंदी चीनी भाई भाई, आता पण बरंच काही होऊन परत असे प्रकार केलेले आहेत. चाबार रेल्वे प्रकरणातून इराणने भारताला डावललं आहे, बरोबर आहे. चाबार रेल्वे प्रकल्प हा भारत इराणचा द्विपक्षीय नाही, याच्यामध्ये त्रिपक्षीय होतं. याच्यात अफगाणिस्तान पण होता, त्याच्यामुळे फक्त बरोबर आहे. सॅटेलाईट टाउन रिंग रोड हे कर्नाटक आणि तमिळनाडू या 2 राज्यांशी संबंधित आहे. सॅटेलाईट टाउन रिंग रोड. ओके. त्याच्यानंतर गुगल भारतात किती गुंतवणूक करणार आहे तर गुगल जे आहे ते भारतामध्ये 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. दरवर्षी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून कधीपासून साजरा केला जातो तर 1989. ॲक्च्युली ते सांगताना मागच्या वेळेस 87 बोललं गेलं होतं. ते ॲक्च्युली 5 बिलियन जी जगाची लोकसंख्या झाली होती ती 11 जुलै 87मध्ये झाली होती आणि 89पासून आपण हा दिवस साजरा करतो. भारताची लोकसंख्या स्थिर राहण्यासाठी 2.1 इतक्या TFRची गरज आहे, म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट, बरोबर आहे. लोकसंख्या धोरण 2000नुसार भारताची लोकसंख्या 2045मध्ये स्थिर होणार आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आणि ह्या लोकसंख्या धोरण 2000वर राज्यसेवा पूर्वपरीक्षेत इतके प्रश्न आलेले आहेत तेच. काझी 106F काय आहे तर सोनेरी वाघिण. BTIA खालीलपैकी कशाशी संबंधित आहे युरोपियन युनियनशी संबंधित आहे. अल्कोहोल आधारित सॅनिटायझरवर किती टक्के GST लावण्यात आलेला आहे 18%. आणि याच्यावरून पण बराच इश्यू झाला होता. त्याच्यानंतर कौशल भारत कुशल भारत योजना जी आहे त्याच्याबद्दल बिनचूक विधान ओळखा. योजनेची सुरुवात 16 जुलै 2015ला झाली आणि 2022पर्यंत 40 करोड तरुणांना कौशल्य प्रदान करणे लक्ष्य आहे. दोघी बरोबर आहे. आता बघा जेवढ्या स्कीम सध्या न्यूजमध्ये आहेत त्या सगळ्या स्कीम नीट करा. स्कीमबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्याच्या सगळ्या योजना करायची खरं तर गरज नसते. नवीन सरकार जे आलं 2014मध्ये ते कंटिन्यू आहे आणि त्यांच्या ज्या स्कीम आहेत त्याही कंटिन्यू आहेत. तर त्याच्यावर थोडा फोकस केलेला कधी पण तुम्हाला जास्त फायदेशीर राहील. रेवा सौर ऊर्जा प्रकल्पाबद्दल बिनचूक विधान ओळखा. आशियातला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प, बरोबर. पहिला अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प जो राज्याबाहेरच्या संस्थांना ऊर्जेचा पुरवठा करणार आहे, हेही बरोबर आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. नीला सत्यनारायण यांच्याबद्दल सत्यविधान ओळखा. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त. हिंदी मराठी इंग्रजी भाषेतून पुस्तकं लिहिले. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. सो नीला सत्यनारायण यांच्यावर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात, महत्त्वाचं आहे. जागतिक सर्पदिन कधी साजरा केला जातो तर जागतिक सर्पदिन जो आहे तो 16 जुलै रोजी साजरा केला जातो. जागतिक कौशल्य दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक कौशल्य दिन हा 15 जुलै रोजी साजरा केला जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा की हे
टिपिकल दिन विचारले जाण्याचं जे काही आहे तो ट्रेंडमधल्या काळात नव्हता, पण 1-2 वर्षापूर्वी राज्यसेवा पूर्वपरीक्षेत होतं, नंतर कंबाईनमध्येही हे विचारलं जातं, त्याच्यामुळे हे दिवस जरा नीट करून ठेवायचे. तर स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.